हा, हा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण आयटीआय प्रिन्सिपल गट ब याच्यामधलं जे काही युनिट 3 आहे, तर त्याचे आपण पहिले याच्या अगोदरला म्हणजे 9व्या लेक्चरमध्ये आपण 40 क्वेश्चन बघितले होते. या लेक्चरमध्ये सुद्धा आपण 40 लेक्चर बघणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना वाटते की हे ऑब्जेक्टिव्ह जर असे काही आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत किंवा काहीतरी आपल्याला नॉलेज मिळते, त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे आहे की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण डायरेक्ट क्वेश्चनला सुरुवात करू. आता बघा, क्वेश्चन नंबर 41 इथं लिहिलेला आपण, व्हॉट इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ एसएससी. एसएससी म्हणजे ते 10वी नाही, आपलं इथं आपल्याला आयटीआय एक्झाम ग्रुप बीच्या रिलेटेड एसएससी हे दुसरं आहे. तर त्याचं करेक्ट फुल फॉर्म विचारलेला आहे आपल्याला. सेक्टर स्किल कमिटी. सेक्टर स्किल कमिटी आहे का, तर रॉंग आहे. ते सेक्टर स्किल कंपेन हे सुद्धा रॉंग आहे. नंतर त्याचं बघा काय दिलेलं आहे की सेक्टर स्किल काउन्सिल हे करेक्ट आहे. नंतर सेक्टर स्कूल काउन्सिल हे सुद्धा रॉंग आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे सेक्टर स्किल काउन्सिल म्हणतात त्याला, तर ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 42 बघू आता आपण. एसएससी वन ऑफ द मेजर पिलर्स ऑफ, कोणाचा मेजर पिलर्स आहे एसएससी? पहिला आहे एनएसडी आहे, चूक आहे. दुसरा आहे एनएसडीसी, हे बरोबर आहे. एनसीव्हीटी हे सुद्धा चूक, आणि युजीसीचा तर दूरदूर संबंध नाही. त्याच्यामुळे एनएसडीसीचा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे 2008ला एस्टॅब्लिश झालं ना, त्याचं एसएससी हा महत्वाचा पिलर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 43 बघा, थोडंसं मी क्लिअर करतो म्हणजे व्यवस्थित दिसेल आपल्याला. क्वेश्चन नंबर 43, vital role of blank space दिलं in the bridging the gap between what is the industry demand and what the skilling requirement ought to be. म्हणजे स्किलिंग रिक्वायरमेंट काय असतं आणि इंडस्ट्री डिमांड याच्यामध्ये आपण बऱ्याचदा ऐकतो की फार गॅप असते. तर ते गॅप कमी करण्याच्या दृष्टिकोनातून कोणाचा महत्वाचा रोल आहे, तर त्याचं उत्तर आहे एसएससी म्हणजे काय, सेक्टर स्किल काउन्सिल. ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 44 बघू आपण. एसएससी ब्रिंग्स टुगेदर, कोणाकोणाला एकत्र आणून सेक्टर स्किल काउन्सिल होत असते? इंडस्ट्री पर्सन बरोबर आहे. लेबर ऑर्गनायझेशन ते सुद्धा असतं त्याच्यात. अकॅडमिया म्हणजे अकॅडमिकच्या रिलेटेड ते सुद्धा पर्सन असतात, आणि स्टेक होल्डर ते सुद्धा असतात. म्हणून ऑप्शन नंबर 4 एक करेक्ट उत्तर आहे. आता एसएससीचा उद्देश काय, टू इम्प्रूव्ह द स्किल इकोसिस्टम इन इंडिया, त्यासाठीच ते एसएससी आहे ना. तर म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. चारी पण आहेत त्याचे, म्हणजे एसएससी मध्ये चारही लोक असतात ते वरचे. क्वेश्चन नंबर 45 बघू आता. सो फॉर सेक्टर स्किल काउन्सिल विच कव्हर ऑल द मेजर सेक्टर्स टू फुलफिल द स्किलिंग नीड्स ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह सेक्टर. आतापर्यंत किती सेक्टर स्किल काउन्सिल तयार आहे, तर त्याचं उत्तर आहे 37. आता हे डेटा गव्हर्नमेंटच्या साईडवरून PIB वरून घेतलेलं आहे मी, म्हणून इथं 37 हे करेक्ट उत्तर असणार आहे, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 46 बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे इथं. आता बघा त्याच्यामध्ये काय सांगितलं की एसएससी ऑपरेट्स ॲज अन ऑटोनॉमस बॉडी. बरोबर, ऑटोनॉमस बॉडी आहे एसएससी म्हणजे सेक्टर स्किल्स काउन्सिल. नंतर एसएससी रजिस्टर ॲज अ सेक्शन 8 ऑफ कंपनी ऍक्ट असेल किंवा सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट, त्याच्या 8 नुसार त्याची हे झालेली आहे, रजिस्टर झालेलं आहे ते सुद्धा बरोबर आहे. म्हणून हे बी सुद्धा करेक्ट आहे. एनएसडीसी इज मॅन्डेट टू इनिशिएट अँड क्युबिड एसएससी हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणून एनएसडीसीनं असं मॅन्डेटरी केलेलं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर याचं 4 ABC तिन्ही सेंटेन्स करेक्ट आहेत. म्हणून याचं ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 47. आता बघा 47 मध्ये आपल्याला काय विचारलं, का म्हणजे एसएससी हॅज अ फॉलोइंग फंक्शन. कोणकोणते आहेत? आयडेंटिफिकेशन ऑफ स्किल डेव्हलपमेंट नीड्स, बरोबर आहे, कुठेही चुकीचं दिसत नाही. डिटरमाइनिंग स्किल कॉम्पिटन्सी स्टँडर्ड अँड क्वालिफिकेशन, बरोबर आहे, कुठेही चुकीचं दिसत नाही. स्टँडर्डायझेशन ऑफ अपिलेशन एक्झामिनेशन अँड सर्टिफिकेशन प्रोसेस इन अकॉर्डन्स विथ द NSQF याज डिटरमाइंड बाय NSQC हे सुद्धा बरोबर आहे. आता बघा, हे फंक्शन वगैरे आपण पाठ करत नसतो की बऱ्याचदा जे पॉझिटिव्ह अप्रोचने गोष्टी आलेल्या आहेत ते सगळे करेक्ट म्हणायचे जोपर्यंत निगेटिव्ह त्याच्यामध्ये सेंटेन्स दिसत नाही. कारण की असे फंक्शन कितीतरी बॉडीज आहेत, त्याचे सगळ्यांचे फंक्शन पाठ होत असतात का, तर नाही. त्याच्यामुळे जे काही पॉझिटिव्ह अप्रोच ऑप्शन मध्ये आलेले आहेत ते सगळे करेक्ट कन्सिडर करायचे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 48.
फुल फॉर्म ऑफ द सिस्टारी म्हणजे CSTARI, मी त्याला सिस्टारी वाचत असतो. म्हणजे सेंट्रल स्टाफ ट्रेनिंग अँड काय आहे त्याचं, तर रेकग्नाइज इन्स्टिट्यूट आहे का, नाही. रिफॉर्म इन्स्टिट्यूट सुद्धा नाही. रिसर्च इन्स्टिट्यूट करेक्ट आहे. रुरल इंटरॅक्शन सुद्धा नाही. ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट उत्तर असणार आहे. सिस्टारीचं करेक्ट फुल फॉर्म काय, सेंट्रल स्टाफ ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, ज्याला आपण सिस्टारी असं म्हणत असतो. म्हणून त्याचा ऑप्शन नंबर 3 एक करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 49, करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. बघा, सिस्टारी एस्टॅब्लिश इन 1968 बरोबर आहे. 1968ला आणखी काय आलं होतं आपलं, 1968ला पहिली NEP होती ना, ते सुद्धा सांगितलं होतं. म्हणजे NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी भारतातली पहिली 1968ला, आणि त्याच वर्षी सिस्टारी सुद्धा आलेला आहे. नंतर बघा, इट हॅज अ कोलॅबोरेटिव्ह विथ द गव्हर्नमेंट ऑफ फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी बरोबर. नंतर सिस्टारी वर्क्स अंडर द DGT किंवा MSD म्हणजेच काय, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप याच्या अंतर्गत आहे का, तर हो. म्हणून तिन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. ABC तिन्ही ट्रू. क्वेश्चन नंबर 50 बघा, सिस्टारी परफॉर्म द व्हेरियस ऑपरेशन ऍक्टिव्हिटीज अँड एक्झिक्युशन थ्रू. कोणकोणत्या त्याच्या विंग्स आहेत, म्हणजे रिसर्च विंग असते का सिस्टारीत, हो. ट्रेनिंग असते का, तर हो. कारण की बघा, आता रिसर्च अँड ट्रेनिंग सिस्टारी नावातच आहेत ना दोन, हे ट्रेनिंग शब्द आहे. बघा, आपण सिस्टारीचं फुल फॉर्म 48 मध्ये बघितलं. 48 एकदा ऑब्झर्व करा. म्हणजे काय, फुल फॉर्म ऑफ सिस्टारी सेंट्रल काय, सेंट्रल स्टाफ ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, म्हणजे दोनच विंग असणार आहेत, रिसर्च आणि ट्रेनिंग. त्याच्यामुळे डिझाईन विंगचा काही संबंध नाही. ऑप्शन नंबर किती असणार त्याचं उत्तर, 4 A आणि B. त्याच्यामुळे रिसर्च आणि ट्रेनिंग या दोनच विंग्स आहेत, कारण की त्याच्या फुल फॉर्म मध्ये या गोष्टी आहेत. क्वेश्चन नंबर 51 बघू आपण आता. सिस्टारी थ्रू रिसर्च अँड ट्रेनिंग विंग स्प्रेड अक्रॉस द फील्ड कोणकोणते आहे, डेव्हलपमेंट व्होकेशनल ट्रेनिंग अँड करिक्युलम बरोबर. कंडक्ट द रिसर्च इन द स्किल डेव्हलपमेंट बरोबर. नंतर इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग लाईक CTS CITS MES म्हणजे काय, मॉड्युलर एम्प्लॉयबिलिटी स्किल, ज्याला MES म्हणतो आपण. नंतर वर्क्स ॲज अ नॅशनल ट्रेनिंग अकॅडमी फॉर द ऑफिसर ऑफ द ISDS म्हणजेच काय, इंडियन स्किल डेव्हलपमेंट सर्व्हिस. हे चारही सेंटेन्स बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. आता परीक्षेत बघा, बऱ्याचदा जनरल स्टेटमेंट आले ना, काही काही उगाच डाऊट घेतलं तर आपलं ऑब्जेक्टिव्ह चुकतो. तर बाबा, काही माहित नसलं तरी आलं एखादं, तर त्याला शक्यतो करेक्ट करायचं. नाही तर उगा आपण जर डाऊट घेत बसलो त्या सेंटेन्सवर, तर आपला स्कोअर वाढणार नाही. म्हणून त्याचं 51चं ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 52. आता 52 मध्ये बघा काय सांगितलं. व्हॉट इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ निम्मी. निम्मीचं करेक्ट फुल फॉर्म काय आहे, तर हे इथं कॉमा द्या असायचं. नॅशनल आणि इथं रिकामी जागा आहे, नॅशनल मीडिया इन्स्टिट्यूट. म्हणजे आपल्याला निम्मीचं करेक्ट फुल फॉर्म विचारलेला आहे. पहिला शब्द आहे त्याला नॅशनल, आणि इथं ब्लँक स्पेस आहे. मीडिया इन्स्टिट्यूट काय आहे त्याचं फुल फॉर्म, निम्मी म्हणजे काय, नॅशनल. त्याचं करेक्ट फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्ट्रक्शनल आहे. इन्स्टिट्यूट नाही, इंटरनॅशनल नाही, इनोव्हेशन सुद्धा नाही. म्हणून निम्मीचा करेक्ट फुल फॉर्म काय असणार आहे, नॅशनल इन्स्ट्रक्शनल मीडिया इन्स्टिट्यूट. आता निम्मीची स्थापना कधी विचारली आपल्याला, 1953. क्वेश्चन नंबर 53 बघा, निम्मी वॉज सेटअप इन कधी झाली, 1986. जसं मी सिस्टारी सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेस पहिली NEP आली होती त्याच वर्षी सिस्टारी झालं. NEP पहिली कधी आली होती आपली, 1986. निम्मी कधी आली, दुसरी NEP आली तेव्हा निम्मीची स्थापना झाली, लक्षात घ्या. दुसरी NEP कधी आहे आपली, 1986. आणि तिसरी NEP कधी आहे, 2020. म्हणजे पहिल्या NEPच्या वेळेस सिस्टारी स्थापना झाली, दुसऱ्या NEPच्या वेळेस निम्मीची स्थापना झाली. म्हणून त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे 2, 1986. क्वेश्चन नंबर 54 घ्या आता. काय विचारलं आपला, करेक्ट चूज करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स इथं ओळखायचं आहे. ओल्ड नेम ऑफ द निम्मी सिम्मी बरोबर आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया, सेंट्रल इन्स्ट्रक्शनल मीडिया इन्स्टिट्यूट निम्मीचं हे जुनं नाव होतं. नंतर निम्मी वर्क्स अंडर DGT, आणि कोणतं मंत्रालय, MSDच्या अंतर्गत आहे ना. नंतर हेड ऑफिस ऑफ निम्मी कुठे आहे, चेन्नईला आहे. सिस्टारीचं कुठे आहे, सिस्टारीचं हेड ऑफिस त्याचं कलकत्त्याला आहे. आता बघा, आपण तो क्वेश्चन नाही घेतला का सिस्टारी, बरं. नंतर निम्मी स्टार्टेड विथ द असिस्टंट फ्रॉम द जर्मनी गव्हर्नमेंट बरोबर. चारही सेंटेन्स बरोबर असल्यामुळे त्याचं ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर बघा आता 55. निम्मी रिस्पॉन्सिबल फॉर कशाला आहे, डेव्हलपमेंट ऑफ द इन्स्ट्रक्शनल मीडिया पॅकेज बरोबर. हे प्रश्न ITI प्रिन्सिपल गट अ मध्ये आलेला आहे. क्वेश्चन नंबर 55.
प्रिपेरिंग बुक चार्ट बरोबर, डेव्हलपमेंट द क्वेश्चन बँक ते सुद्धा बरोबर, ट्रान्सलेट बुक्स इन अदर लँग्वेज बरोबर. त्याच्यामुळे चारही ऑप्शन बरोबर, ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 56 घ्या. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ATI? म्हणजे ऍडव्हान्स ब्लँक स्पेस दिली आणि इन्स्टिट्यूट म्हणलं, त्याचं काय ऍडव्हान्स टीचिंग आहे का नाही, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे का नाही, ऍडव्हान्स ट्रेड आहे का नाही, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, ऍडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणतो आपण. नंतर ऍडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इस्टॅब्लिश कधी इस्टॅब्लिश झाली, 1981 ला. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. म्हणून 57 ऑप्शन नंबर 3. ऍडव्हान्स आणि 81 हे सहज लक्षात राहते, ऍडव्हान्स आणि 81. नंतरचा प्रश्न घ्या. 58. हेड ऑफिस ऑफ द ATI ऍडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं कुठे आहे मध्ये हेड ऑफिस, तर त्याचं चेन्नईला आहे का नाही, मुंबईला सुद्धा नाही आहे, दिल्लीला नाही आहे. म्हणून कोझिकोडे म्हणजे कोझिकोडेमध्ये त्याचं हेड ऑफिस आहे किंवा हेडक्वार्टर आहे. क्वेश्चन नंबर 59 आपल्याला विचारलेला आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स विचारला आपल्याला. ओल्ड नेम ऑफ द ATI वॉज द मिट्टी, म्हणजे मॉडेल इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बरोबर आहे. त्याचं जुनं नाव मिट्टी होतं ATIचं, त्याच्यामुळे पहिले सेंटेन्स करेक्ट आहे. दुसरं, इट वर्क्स अंडर द DGT बरोबर आहे. नंतर, इट एम्स टू डेव्हलप द स्किल मॅनपॉवर फॉर द इंडस्ट्री, इन्स्ट्रक्शनल स्टाफ फॉर ITI अँड अपग्रेड द स्किल ऑफ इन सर्व्हिस पर्सन फ्रॉम द इंडस्ट्री. म्हणजे जे लोक कंपनीत काम करत आहे ना, त्यांचं स्किल अपग्रेडेशन करणं किंवा इन्स्ट्रक्टरला ट्रेनिंग देणं, स्किल मॅनपॉवर इंडस्ट्रीला प्रोव्हाइड करण्यासाठी हे निम्मी मदत ATI मदत करते. म्हणजेच काय, ऍडव्हान्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मदत करते. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. तिन्ही सेंटेन्स इथं करेक्ट आहेत. क्वेश्चन नंबर 60. चूज द करेक्ट. NCERT ची स्थापना बघा किती झाली, 61 ला बरोबर आहे. नायपाची स्थापना 62 ला झाली. नंतर NITIE याची स्थापना 63 ला. हे तिन्ही वर्ष महत्वाच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून. म्हणून ऑप्शन नंबर ABC म्हणजे 4 हे तिन्ही सेंटेन्स करेक्ट आहे किंवा तिन्ही पर्याय बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. नंतरचा क्वेश्चन बघू आता. चूज द करेक्ट सेंटेन्स 61 नंबरचा बघा. NCERT म्हणजेच काय, नॅशनल काउन्सिल ऑफ द एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग इस्टॅब्लिश इन 1961 बरोबर. वरच्या क्वेश्चन मध्ये बघितलं आपण NCERT ची स्थापना. बघा, NCERT परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. त्याच्यावर 2008 जे आता जे फेब्रुवारी महिन्यात ग्रुप ए ची एक्झाम झाली, त्याच्यावर सुद्धा मध्ये NCERT वर प्रश्न आला, निम्मीवर प्रश्न आला. म्हणजे या इन्स्टिट्यूट सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाचे आहे. आता बघा, NCERT ची स्थापना 81, पहिलं सेंटेन्स बरोबर आहे. वर्क्स अंडर द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. इथं MHD नाही, हे लक्षात घ्या, फसून जायचा विद्यार्थी. इथं NCERT हे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत आहे, MHD च्या अंतर्गत नाही. नंतर, हेड ऑफिस दिल्लीला आहे, ते बरोबर आहे. मोटो इज, त्याचा मोटो किंवा टॅगलाईन काय, विद्या अमृत मशनुते और लाईफ इटर्नल थ्रू द लर्निंग, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून याचं 4ही सेंटेन्स बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. लक्षात घ्यायचं की NCERT याच्या अंतर्गत येत नाही, MHDच्या, नाहीतर फ्लो मध्ये फसून जाते विद्यार्थी. तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अंतर्गत NCERT येते. क्वेश्चन नंबर 62. रोल ऑफ ब्लँक स्पेस दिली आपल्याला आता, आणि विचारलं की टू असिस्ट अँड ॲडवाइज द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट ऑन द पॉलिसीज अँड प्रोग्राम फॉर द क्वालिटेटिव्ह इम्प्रुव्हमेंट इन स्कूल एज्युकेशन. NCERT कॉलेज गेलेच्या संदर्भात असते का, तर नाही, ते स्कूल एज्युकेशनच्या संदर्भात गाईडलाईन्स किंवा क्वालिटीच्या रिलेटेड किंवा पॉलिसीच्या रिलेटेड स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला मदत करते. म्हणजे ते त्याचं उत्तर काय असणार आहे, NCERT ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 63. राष्ट्रीय बाल विज्ञान प्रदर्शन, हे डी डी प्रदर्शन आहे ते शब्द. राष्ट्रीय बाल विज्ञान वैज्ञानिक प्रदर्शन म्हणजे RBNP, भाषा संगम, NTSC नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम, कला उत्सव आणि जादुई पिटारा रिलेटेड टू, हे सगळ्या गोष्टी कोणाच्या रिलेटेड आहेत, तर NCERT च्या रिलेटेड आहेत. ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर असणार आहे. 63 पर्यंत आलो. क्वेश्चन नंबर 64. मेजर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द NCERT चे मेजर कोणते कंपोनंट्स आहेत, तर NIE नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन आहे. नंतर RI बरोबर आहे, रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ते सुद्धा आहे. कायट, CIET आपण त्याला कायट म्हणतो, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी हे सुद्धा आहे. पारक हे सुद्धा NCERTचा आहे. परीक्षेत पारकवर प्रश्न आला 2000 आताची जे म्हणजे गटची एक्झाम झाली, पारकचं तिथं फुल फॉर्म विचारला. आता पारक कोणाच्या अंतर्गत आहे म्हणल्यावर
ते लक्षात ठेवायचं. पारख हे एनसीआरटीच्या अंतर्गत आहे. म्हणजे आता आला तर क्वेश्चन आपल्या जर टॅकल झाला पाहिजे. पारखवर जर क्वेश्चन आला तर ते कशाच्या रिलेटेड पारखचं जे आता 18 फेब्रुवारी 2000 जे 26ला ITI प्राचार्य गट अ ची एक्झाम झाली त्याच्यामध्ये फक्त शॉर्ट फॉर्म विचारलं. आता त्याच्यामुळे एनसीआरटीच्या अंतर्गत पारख आहे ना, तर कुठेतरी फसून जासाल तुम्ही तर लक्षात ठेवायचं. नंतर पारख म्हणजेच काय, परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अनालिसिस ऑफ द नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. नंतर PSSCIV याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे बघा. PSSCIV म्हणजेच काय, पंडित, हे तर पंडित आहे असं, हा. पंडित सुंदरलाल शर्मा सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, हे सगळे पाचही कंपोनंट आहे. NIE, RI, कायट, पारख आणि PSSCIV. कोणकोणते कंपोनंट सांगितले मी? NIE, RI, कायट म्हणजे CIET, पारख आणि PSSCIV, हे पाचही कंपोनंट आहेत. ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. NIE म्हणजे काय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन इस्टॅब्लिश इन 1961ला, ज्यावेळेस NCERT ची स्थापना झाली त्याच वेळेस त्याचा कंपोनंट सुद्धा स्थापन झालेला होता. म्हणजे 65चं ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. आता 66 बघू. विच इज द नॉट पार्ट इज द नॉट द RI ऑफ द NCERT. कोणती यातलं RI नाही, म्हणजेच RI म्हणजेच काय, रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, यातलं कोणतं नाही. RI अजमेर आहे, RI भोपाळ हे सुद्धा आहे, RI भुवनेश्वर हे सुद्धा आहे, RI म्हैसूर सुद्धा आहे, RI शिलाँग आहे, RI नेल्लोर सुद्धा आहे. मग कोणतं नाही त्याच्यातलं? RI मुंबई नाही. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. म्हणजे त्याच्यात किती आहेत? 6 रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन आहे, त्यात मुंबई नाही. बाकीचे 6 म्हणजे अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर, शिलाँग आणि नेलोर हे 6 सुद्धा आहेत. क्वेश्चन नंबर 67 बघा. टोटल आर आय इज इन NCERT टोटल किती आहेत? तर आपण बघितलं यातला मुंबई नाही, म्हणजे वरचे 6 आहेत ना. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. टोटल 6 RI आहेत. कुठं कुठं आहे ते सुद्धा लक्षात घ्यायचे आहे. आता 6वा क्वेश्चन नंबर 68 बघा त्यातलं. न्यू RI नेलोर आंध्र प्रदेश, दॅट इज 6th RI कमेन्स द ऑपरेशन इन 2025 त्याचं उत्तर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 म्हणजे 6वा RI कोणता आहे? RI नेल्लोर आंध्र प्रदेश हे 6वा RI आहे. 2025 पासून सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 69 बघा आता. चूज द करेक्ट. कायट CIET म्हणजेच काय आपण म्हणलेलं आहे त्याला, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी. कायटची स्थापना 84 ला झाली का? तर बरोबर. नंतर कायट हेड ऑफिस दिल्लीला आहे. नंतर इट डेव्हलप द एज्युकेशनल टेक्नॉलॉजी डिजिटल लर्निंग मटेरियल, बरोबर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे याचं ABC तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 70 हा फार महत्वाचा आहे. याच्यावर सुद्धा आता ITI प्राचार्य गट अ ची जी एक्झाम झाली त्याच्यावर सुद्धा या PSSCIV वर प्रश्न आला. एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. नंतर PSSCIV पंडित, इथं सुद्धा पंडित आहे, चुकून असं झाले, पंडित वाचायचं त्याला. पंडित सुंदरलाल शर्मा सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन इस्टॅब्लिशिंग, कधी स्थापना झाली त्याची? 1993 हे करेक्ट उत्तर असणार. 64 आहे का? नाही. 92 आहे का? नाही. 61 आहे का? नाही. त्याचं करेक्ट उत्तर आहे 1993 हे असा. 1993 हे इयर आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. PSSCIV म्हणजेच काय, पंडित सुंदरलाल शर्मा सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन याची स्थापना 1993 ला झालेली आहे. इयर फार महत्वाचा आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून, इयर लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 71, थोडस क्लिअर करतो. 71 नंबरचा क्वेश्चन बघू आता आपण. PSSCIV म्हणजेच काय, पंडित सुंदरलाल शर्मा. PSSCIV म्हणजेच काय, पंडित सुंदरलाल शर्मा इन्स्टिट्यूट सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन. हेड ऑफिस इज इन, कुठं आहे त्याचं हेड ऑफिस? तर त्याचं दिल्लीला आहे का? नाही. मुंबईला आहे का? नाही. अजमेरला नाही. त्याचं हेड ऑफिस आहे भोपाळला. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 72 बघा आता काय म्हणते. इज द अपेक्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन इन द फील्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, कोणती आहे? तर PSSCIV ऑप्शन नंबर 4 आहे त्याचं उत्तर. म्हणजे 72चा जे काही प्रश्न आहे ना, तर म्हणजे अपेक्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन इन द फील्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, त्याचं ऑप्शन नंबर 4 पंडित सुंदरलाल शर्मा सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, कुठं आहे ते? भोपाळचं. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. 72चं करेक्ट ऑप्शन ऑप्शन नंबर 4.
आता बघा 73चा नाईस बर्ड, याच्यावर सुद्धा आयटीआय प्रिन्सिपल गटची जे फेब्रुवारीमध्ये एक्झाम झाली, या नाईस बर्डवर सुद्धा प्रश्न आला. नाईस बर्ड फुल फॉर्म इज नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एंटरप्रेनरशिप अँड, पुढे ब्लँक स्पेस दिली, काय आहे करेक्ट फुल फॉर्म, तर त्या स्मॉल ब्रँड डेव्हलपमेंट आहे का नाही, स्मॉल बॉन्ड डेव्हलपमेंट आहे का नाही, नंतर स्मॉलचं ते काय झालं, बिल्डअप आहे का, हे BILD इथं स्मॉल बिल्डअप डेव्हलपमेंट नाही. नंतर स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट करेक्ट, ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट उत्तर आलं. म्हणजेच काय, NIESBUD म्हणजे नाईस बर्डचं करेक्ट फुल फॉर्म काय आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एंटरप्रेनरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट, हे याचं करेक्ट फुल फॉर्म आहे. नंतर क्वेश्चन नंबर 74 बघा आता, नाईस बर्ड इस्टॅब्लिश इन कधी स्थापना झाली, 1983 ला, ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. हेड ऑफिस ऑफ द नाईस बर्ड इज इन, कुठे आहे त्याचं, नोएडा UP मध्ये आहे. नाईस बर्ड आणि नोएडा असं NN सहज लक्षात राहते, त्यामुळे कुठेही कन्फ्युजन होण्याचं कारण नाही. ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 76, ब्लँक स्पेस दिली, इज द नोडल एजन्सी फॉर प्रोमोटिंग एंटरप्रेनरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट इन इंडिया अंडर द MSD, कोणता आहे त्याचं उत्तर, राईस बर्ड. म्हणून ऑप्शन नंबर 1 हा जो काही 76 नंबरचा प्रश्न आहे, हा आयटीआय प्रिन्सिपल गट ची एक्झाम जे झाली फेब्रुवारीमध्ये, त्याच्यामध्ये हा 76 नंबरचा प्रश्न आलेला आहे. क्वेश्चन नंबर 77, फर्स्ट IIT इन इंडिया, IIT खरगपूर इस्टॅब्लिश इन कधी झाली, IIT खरगपूरची स्थापना 47 ला झाली का, नाही. 55 ला नाही, 61 ला नाही, त्याची स्थापना 51 ला, म्हणून ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 78, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍक्ट कधीचा आहे, 1961 चा आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर असणार, IIT ऍक्ट 1961. क्वेश्चन नंबर 79, नलिनी रंजन सरकार कमिटी रिलेटेड विथ, कशाच्या नलिनी रंजन सरकार कमिटी कशाच्या रिलेटेड आहे, तर बघा पहिलं ऑप्शन दिलेलं IIT इस्टॅब्लिशमेंट, बरोबर आहे. याच्या शिफारसीने नंतरच्या 4 IIT स्थापन झाल्या होत्या, म्हणून IIT या चूक, IIM चूक, COEP चूक, म्हणून पहिलं ऑप्शन बरोबर आहे. IIT इस्टॅब्लिशमेंटच्या संदर्भात नलिनी रंजन सरकार कमिटी आहे, कारण की त्याच्याच अहवालावर IIT खरगपूरच्या नंतरच्या ज्या 4 IIT आहेत त्या स्थापन झालेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 80 या लेक्चर मधला शेवटचा क्वेश्चन, चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला इथं ओळखायचा आहे. नाव देर इज अ टोटल 23 IIT इन इंडिया, बरोबर आहे, 23 IIT आहेत सध्या भारतात. उत्तर प्रदेश हॅज अ 2 IITs, दॅट इज IIT कानपूर, IIT वाराणसी, बरोबर. उत्तर प्रदेशात 2 आहेत IIT वाराणसी आणि IIT कानपूर. भारतात सध्या 23 IIT आहेत. नंतर IIT बॉम्बे इज द सेकंड IIT इन इंडिया, बरोबर. पहिली कोणती आहे, IIT खरगपूर 51 ची आहे ना, त्याच्यामुळे सेकंड IIT बॉम्बे ही दुसरी IIT आहे भारतातली, आणि तिसऱ्या नंबरची IIT मद्रास इज द थर्ड IIT इन इंडिया, बरोबर. पहिली खरगपूर, दुसरी बॉम्बे, तिसरी मद्रास, आणि टोटल किती आहे, 23 IIT आहे. उत्तर प्रदेशात 2 IIT आहेत, एक वाराणसी आणि कानपूर, म्हणून चारही ऑप्शन, चारही सेंटेन्स करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. होप करतो की फास्टमध्ये बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या, काही समजलं असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.